जे राजहंस उर्फ शाद जोंधळे यांच्या कविता बोधसत्वांच्या या संग्रहातील कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केवळ श्रद्धेचे उद्गार नाहीत, तर त्यांची शिकवण अंगीकारण्याची वैचारिक प्रेरणा देणाऱ्या आहेत. संवेदनांमधून संविधानाच्या प्रकाशरेषा उमटवणाऱ्या या कविता मौलिक आहेत, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलातील प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोनारकर यांनी काल नांदेड येथे कविता बोधिसत्वांच्या या कविता संग्रहाच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कविता बोधिसत्वांच्या या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी गीतकार प्राध्यापक आदिनाथ इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. कविवर्य जे राजहंस उर्फ शाद जोंधळे यांच्या बोधिसत्वाच्या कविता या कविता संग्रहाचं प्रकाशन आज संपन्न झालं. जे राजहंस हे अतिशय मोजकं लिहिणारे असं कवी व्यक्तिमत्व आहे. ते धम्माचे चांगले उपासक आहेत आणि म्हणून बाबासाहेबांकडे त्यांनी ज्या ज्ञानमयी नजरेतून पाहिलेलं आहे त्याची अभिव्यक्ती त्यांच्या कवितांमधून झालेली आहे. बाबासाहेबांना ते बोधिसत्व म्हणतात. ही धार्मिक संकल्पना नाही, तर ज्ञानाच्या अर्थानं ते बोधिसत्व कसे होते याचं वर्णन आणि याच्याबद्दलची अभिव्यक्ती कवी जे राजहंस यांनी या कविता संग्रहामध्ये केलेली आहे. बाबासाहेबांच्या जीवनासंबंधाने त्यांच्या प्रतीच्या कृतज्ञता भावाने या कविता ओथंबलेल्या आहेत. याशिवाय व्यक्तिगत भावभावना, व्यक्तिगत सुखदुःखाच्या कविता सुद्धा या कविता संग्रहामध्ये समाविष्ट आहेत. स्वप्न, वैफल्य, कारुण्य असे विविध भावछटा त्यांच्या कवितेमध्ये उमटलेले आहेत आणि मला असं वाटतं की अतिशय संवेदनशील मनाचा उद्गार या कवितांमधून प्रकट झालेला आहे. शाद जोंधळे यांच्या हा बोधिसत्वाच्या कविता संग्रह निश्चितच वाचकांना एक वेगळ्या पद्धतीची अनुभूती देईल याची मला खात्री वाटते. त्यांना खूप खूप शुभेच्छा. कविता बोधिसत्वाच्या या पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी ठेवलेलं आहे. जे राजरत्न यांचं हे पुस्तक असून एकूण 36 कवितांचा यामध्ये समावेश आहे. या सगळ्या कवितांचा विषय जर बघितला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी यांच्याशी असणारा केंद्रीभूत असा हा विषय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, बाबासाहेबांचा संपूर्ण त्याग, बाबासाहेबांचा संघर्ष या कवितांमधून मांडलेला दिसतो. अत्यंत साधी सरळ अशी ही शैली आहे. ओजस्विता आणि सहजता हा या कवितांचा विशेष म्हणून या ठिकाणी नोंदवावा लागतो. छान अशा कविता आहेत, वाचनीय आहेत, साध्या कविता आहेत, एकदा वाचल्या की समजतात आणि साधेपणा हा या कवितांचा मला महत्वाचा विशेष वाटला. एकंदरीतच बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन या कवितांमधून उलगडत जातं. 31 वर्षाच्या नंतर त्यांचा पहिला कविता संग्रह आडोसा नावाचा आलेला आहे आणि त्याच्यानंतर जवळपास 31 वर्षाच्या नंतर या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर हा कविता संग्रह येतो आहे. आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि हे पुस्तक अगदी आवर्जून घेऊन वाचायला हवं. शाद जोंधळे अर्थात जे राजहंस हे माझे समकालीन कविमित्र, अत्यंत चिंतनशील व्यक्तिमत्व आहे. आपल्या आजूबाजूचं पर्यावरण आणि त्या पर्यावरणाच्या संदर्भात त्यांच्या मनातला जो कल्लोळ आहे भावनांचा, विचारांचा, तो गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला होता आणि बाहेर पडू पाहत होता. ते बाहेर पडणं खरं तर शाद उत्तम समीक्षक आहेत. समीक्षेच्या अंगाने ते लिहू शकले असते, कथेच्या अंगानेही व्यक्त होऊ शकले असते, परंतु त्यांनी काव्य हा प्रकार आपल्या मनातील विचार भावना व्यक्त करण्यासाठी निवडला आणि खरं तर त्यांची प्रकृती ही काव्यानुकूल आहे, कवितेला अनुकूल अशी आहे. आणि ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर कविता बोधिसत्वाच्या हा जो त्यांचा कविता संग्रह आहे, हा कविता संग्रह त्यांची जी चिंतनाची खोली आहे आजपर्यंत त्यांनी केलेल्या, ती खोली आपल्या निदर्शनास आणून देते. म्हणजे आजचा माणूस कसा एक वस्तू झालेला आहे, विकला जातो आहे,
आणि अशा भयंकर काळामध्ये आपला शत्रू कोण, आपला मित्र कोण हेच आपल्या लक्षात येत नाही. ही व्यथा ते आपल्या कवितेतून व्यक्त करतात. आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मोडलेला माणूस, त्याला डोळे, त्याला मस्तक, त्याला मेंदू, ह्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तोच माणूस आज जर मोडून पडत असेल, विकला जात असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे या संदर्भातलं चिंतन अत्यंत प्रभावीपणे ह्या कवितेतून त्यांनी मांडलेलं आहे. त्यांच्या ह्या कवितेच्या प्रवासाला मी शुभेच्छा देतो आणि त्यांची ही दमदार वाटचाल पुढच्याही काळामध्ये अतिशय दमदारपणाने चालेल याविषयी माझ्या मनामध्ये संदेह नाही, शंका नाही. मी कवी जे राजहंस मुळातला शाद जोंधळे हा माझा दुसरा कविता बोधिसत्वाच्या हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत असताना मला खूप आनंद होतो. याचं कारण अशा प्रकारचं की मी जवळपास 32 वर्षानंतर हा दुसरा काव्यसंग्रह तुमच्या समोर आणलेला आहे. आणि हेतू अशा प्रकारचा की बाबासाहेबांचं जे बोधिसत्व कोण आहे किंवा बोधिसत्व चर्या आहे, त्यांनी संबंध आयुष्यामध्ये जे जे काही जीवन जगले ते 10 पारमितांच्या नावानं किंवा 10 पारमितांच्या एकंदरीत मुद्द्यावरून ते जगले. नकळतपणे त्यांनी या सगळ्या पारमिता पालन केलेलं दिसायला लागतं. आणि तो भाग मला खूप मोठ्या प्रमाणात भावला आणि असं वाटायला लागलं की आपण बाबासाहेबांच्या बद्दल या दृष्टीनं चिंतन करायला काय हरकत नाही. म्हणून त्यांची प्रज्ञा असेल, त्यांची शील असेल, त्यांचं दान असेल किंवा नैष्कर्म्य असेल, या ज्या पारमिता आहेत त्या पारमिता मला खूप मोठ्या प्रमाणात दिसल्या आणि त्या दृष्टीनं माझा अभ्यास सुरू झाला. अजूनही माझं चिंतन अभ्यास चालू आहे. तर हा काव्यसंग्रह प्रामुख्यानं त्या संदर्भातच मी या ठिकाणी एकत्र आणलेल्या अशा 5-25 कविता याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर हा संग्रह माझे जे काही कल्याण मित्र किंवा आचार्य आहे अनागारिक चंद्रबोधीजी त्यांना अर्पण केलेलं आहे. खरं म्हणजे आध्यात्मिक अशा प्रकारची माझी जडणघडण ही त्यांच्याकडून झालेली आहे. आणि बोधिसत्वाची कल्पना मला जवळपास 1980ला धम्मचारी चंद्रबोधींनीच माझ्या कानावर घातली. नाही तर मला सुद्धा बोधिसत्व काय आहे हे माहिती नव्हतं. आणि त्यामुळं बोधिसत्व कसा असतो, काय असतो, बाबासाहेबाला आपण बोधिसत्व म्हणतो, परंतु का म्हणतो हे मात्र मला कळलं नव्हतं. आणि त्या दृष्टीनं बाबासाहेबांचा असा अभ्यास करायला त्यांनी प्रवृत्त केलं चंद्रबोधींनी. आणि मी तिथून प्रामुख्यानं हे करायला लागलो. अशा प्रकारचा आनंद मी घेतलेला आहे. आणि विविध वर्तमानपत्रातून बाबासाहेबांच्या या पारमितावर थोड्याफार प्रासंगिक असं लिहित आलेलं आहे.